मागच्या वेळेस 2017ची निवडणूक झाली त्यावेळेस आम्ही सुरुवातीला फुलंब्री शहर विकास आघाडी आणि सर्व पक्षाच्या लोकांसोबत घेऊन तयार केली होती आणि 2017ला 190 मतांनी आम्ही पराभूत झालो होतो. 5 सीट आमचे निवडून आले होते, बाकी सीट छोट्या मतांनी पडले होते आणि आम्ही परत कामाला लागलो. 2000 आत्ता जी निवडणूक झाली 25ची, तर या निवडणुकीमध्ये आम्ही संपूर्ण समाज जो 18 पगडसाठीचे लोक या फुलंब्री शहरात राहतात त्या सर्वांना सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रमाणे जसं महाराजांकडं सर्व प्रकारचे मावळे होते, सर्व जाती धर्माचे लोक होते, तसंच या फुलंब्री शहरामध्ये सर्व 18 पगड जातीच्या लोकांना सोबत घेऊन आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी ही महाविकास आघाडी त्या ठिकाणी आम्ही गठबंधन केलं. याच्यामध्ये जनतेने आम्हाला भरभरून दिलं. जनता आमच्या पाठीशी होती, कारण गेल्या 25-30 वर्ष ज्यांच्याकडं सत्ता होती, ग्रामपंचायत होती सुरुवातीला, नंतर नगरपंचायत होती. नगरपंचायतच्या 5 वर्ष त्यांचा कार्यकाळ, 3 वर्ष शासकीय कार्यकाळ, हा पूर्ण जवळपास 8 वर्षाचा कार्यकाळ हा सत्ताधीशांकडे होता. परंतु कुठलेही विकास काम त्यांनी गावामध्ये केलेले नव्हते. जे काही कामं केले पैसा निधी भरपूर आला, भरपूर निधी शासनाकडून आणला, परंतु लुटले गेला, तो पूर्णतः लुटले गेला. कामं व्यवस्थित झालेली, बोगस कामं केले गेले, नको त्याच्यावर ते काम टाकून त्या ठिकाणी पैसे काढण्याचा प्रयत्न झाला फक्त. आणि या ठिकाणी पाणी पुरवठ्याची किती जवळ लाईन योजना मंजूर आहे, परंतु अद्यापपर्यंत पूर्ण झालेली नाही. आमच्या कार्यकाळात पाणी पुरवठ्याची ती योजना आम्ही पूर्ण करू. आम्ही लोकांना आश्वासन दिलं आहे, या ठिकाणी झोपडपट्टी पुनर्विकास योजनेअंतर्गत 500 स्क्वेअर फुटाचं घर आम्ही नागरिकांना देणार आहे. त्याच्यामध्ये जिल्हा परिषद नगरपंचायतीची स्वतःची शाळा निर्माण करून स्वतःच्या शाळेमध्ये, नगरपंचायत शाळेमध्ये विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देणार. शाळा ती उर्दू मीडियम, मराठी मीडियम आणि इंग्लिश मीडियम, ज्यांना जे पाहिजे ते शिक्षण ते घेऊ शकतात. त्यामध्ये स्वतःचा नगरपंचायतचा दवाखाना, त्याच्यामध्ये नागरिकांना मोफत उपचार आम्ही देणार आहे. अशा अनेक प्रकारचं आम्ही या ठिकाणी वचन नागरिकांना दिलं आहे. त्याबद्दल काम आम्ही करणार आहे. ज्या ज्या ठिकाणी ड्रेनेज लाईन नसेल केली, ज्या ठिकाणी रस्ते झालेले नाही आहे, ड्रेनेज लाईन, पाण्याची पाईपलाईन, मग त्यानंतर सिमेंट रस्ते, मग त्या ठिकाणी स्ट्रीट लाईट, ही संपूर्ण प्लॅन करून त्या ठिकाणी आम्ही काम करणार आहे. मोठा शादीखाना या फुलंब्री शहरामध्ये हिंदू लोकांसाठी, त्या ठिकाणी मंगल कार्यालय, अशा विविध प्रकारचे काम आम्ही विकासाचं या ठिकाणी आश्वासन लोकांना दिलेलं आहे. त्या पद्धतीनं काम आम्ही करणार आहे. आणि प्रत्येक वार्डात आम्ही 15 दिवसाला ग्रामसभा घेणार आहे. महिन्याभराला 15 दिवसाला ग्रामसभा घेणार आहे. अशा पद्धतीचं काम आम्ही लोकांना या ठिकाणी करणार आहे. सर, फुलंब्रीच्या विकासामध्ये एक जनावरांचा प्रश्न आहे. पशुवैद्यकीय हॉस्पिटल इथे आहे सरकारी, परंतु काही सोयी वेळेप्रमाणे अधुरे आहेत. पशुवैद्यकीय हॉस्पिटल आहे, परंतु तिथं सोय कुठलीच नाही आहे. आपण नवीन पशुवैद्यकीय किंवा शेल्टर वगैरे असं उभारणार आहात का, जे ॲक्सिडेंटल पॅरालाइज्ड जे प्राणी असतात त्यांचं संगोपन होण्याकरता? काही शेतकऱ्यांची भरपूर मोठी संख्या आपल्या फुलंब्री शहरामध्ये, त्याच्यामुळे शेतकऱ्यांसाठी ती व्यवस्था महत्त्वाची आहे. त्याच्याकडे आम्ही लक्ष देणार आहे. दुसरी गोष्ट, ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी निवडणूक झालेली आहे. एकीकडं सत्तेचा पैशाचा महापूर आणि दुसरीकडं सर्वसामान्य उभा असलेले आमचे उमेदवार, सर्वसामान्य घराण्यातले लोक उमेदवार उभे होते, परंतु जनता आमच्यासोबत होती. जनतेने मोठा कौल आमच्या बाजून दिला. 12 नगरसेवक निवडून दिले महाविकास आघाडीचे, आणि नगराध्यक्षपदालासुद्धा मला 1797 मताची लीड या ठिकाणी जनतेने दिली. मी जनतेचे खरंच या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आम्ही जनतेला साथ मागितली, जनतेने आम्हाला साथ दिली. त्या पद्धतीनं आम्ही जनतेचं कामं करणार आहे. एवढं यापासून सांगतो. धन्यवाद.